स्किनवर झालेलं जे फंगल इन्फेक्शन आहे ते जर बरं होत नसेल तर काय केलं पाहिजे? कारण बऱ्याच जणांना हा त्रास आहे. स्किनवर जेव्हा फंगल इन्फेक्शन होतं तेव्हा बरेच लोक ट्रीटमेंटही घेतात, पण इव्हन औषधं घेऊनही हे इन्फेक्शन जात नाही. तर ते असं का होतं आणि हे इन्फेक्शन कमी करण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे या संदर्भात आपण बोलूया. फंगल इन्फेक्शन हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात आणि आजकाल लोकांना फंगल इन्फेक्शन होणं खूप कॉमन झालेलं आहे. इव्हन ते डॉक्टरकडे जाऊन प्रॉपर ट्रीटमेंटचा कोर्स करून किंवा व्यवस्थित मेडिसिन्स घेऊन ऑइंटमेंट्स वापरून फंगल इन्फेक्शन ठीक होत नाहीये. त्याचं कारण आहे की रेझिस्टन्स, म्हणजे जे काही इन्फेक्शन झालेलं आहे ते स्ट्रॉंग आहे मेडिसिनपेक्षा, म्हणून मेडिसिन त्या फंगल इन्फेक्शनवर काम करत नाहीये. सो मग अशा कंडिशनमध्ये काय केलं पाहिजे? सो 4 अशा गोष्टी मी सांगणार आहे, त्या तुम्ही फॉलो करा जेणेकरून फंगल इन्फेक्शन कमी होऊ शकतं. पहिलं आहे की जेव्हाही आपल्याला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होतं, फंगल असू दे, बॅक्टेरियल असू दे, व्हायरल असू दे, आपली इम्युनिटी काम करत असते किंवा आपलं डिफेन्स मेकॅनिझम आहे ते काम करत असतं. त्यामुळे आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन कमी करायचं असेल. आणि इम्युनिटी स्ट्रॉंग बनवण्यासाठी 3 न्यूट्रिएंट्स आहेत ते खूप फायदेदायक असतात आणि ते म्हणजे व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी आणि झिंक. तुम्ही ह्याचे सप्लिमेंट्स घेऊ शकता. नंतर दुसरं जे आहे ते म्हणजे जेव्हाही तुम्हाला फंगल इन्फेक्शन होतं तेव्हा तुम्ही साखर, गोड पदार्थ खाणं कम्प्लिटली टाळलं पाहिजे 3 ते 6 महिन्यासाठी. त्याचं कारण हे आहे की जे काही फंगस आहे त्याचं फूड आहे शुगर. म्हणजे जर तुम्ही त्यांना फीड करता किंवा त्यांना खायला देता तर फंगस हे तुमच्या शरीरातून जाणार नाही. म्हणून तुम्हाला साखर, गोड पदार्थ काही महिने कम्प्लिटली घेणं बंद करावं लागेल आणि हेल्दी किंवा घरी बनवलेलं जे फूड आहे तेच नेहमी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर तिसरं आहे फर्मेंटेड फूड्स घेणं, जसे की दही, ताक किंवा सावरक्राऊट, म्हणजे हे कॅबेजला फर्मेंट करून बनवलेला एक पदार्थ आहे. सो फर्मेंटेड फूड घेणं का गरजेचं आहे? कारण आपले जे गट बॅक्टेरिया असतात तेही इन्फेक्शनला फाईट करण्यासाठी खूप मदत करत असतात. सो हे गट बॅक्टेरिया इम्प्रूव्ह करण्यासाठी, स्पेशली जे फंगल इन्फेक्शन आहे त्याला फाईट करण्यासाठी आपले गट बॅक्टेरिया किंवा चांगले बॅक्टेरिया वाढणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला फर्मेंटेड फूड्स हे रेग्युलरली घ्यायला पाहिजे. नंतर चौथं आहे होमिओपॅथिक ट्रीटमेंट. जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन खूप महिन्यापासून, खूप वर्षापासून आहे आणि सगळ्या ट्रीटमेंट्स घेऊनही ते बरं होत नसेल, तुम्हाला मेडिसिन्सचा रेझिस्टन्स डेव्हलप झालेला आहे, म्हणून मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथिक मेडिसिन्स त्याच्यावर काम करत नाहीत, तर तुम्ही त्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता. कारण होमिओपॅथिक ट्रीटमेंट स्पेशली जे खूप सिव्हिअर किंवा रेझिस्टन्स डेव्हलप झालेलं फंगल इन्फेक्शन आहे वर खूप चांगल्या प्रकारे काम करतं. सो तुम्ही ह्या 4ही गोष्टी फॉलो करू शकता जर तुम्हाला फंगल इन्फेक्शनचा त्रास खूप जुना आहे किंवा ते बरं होत नसेल तर.